फ्युल फार इम्पॉर्टंट आहे. किती जरी मोठा बिझनेस असला त्यांचा की फ्युलशिवाय चालूच शकत नाही. क्रेडिट स्टॉप झाला. जसं सेल वाईज जर म्हटलं तर आपला 70% ग्रोथ झाला असेल. मंथली 35 लॅक्स वाढलं असेल. बल्क कस्टमर जे आपल्यापासून जे लांब आहेत त्यांना केटर करायला एकच पर्याय की त्यांच्या डोर स्टेपला आपण डिझेल नेऊन देणे, जे की त्यांना सुटेबल राहील. तर त्यांना ते बॅरल वगैरे घेऊन पंपात येणं होतं, त्यासोबत त्यांचा मॅनेजर येणं किंवा स्टोअर मॅनेजर येणं हे त्यांना येऊन चेक करणं भाग होतं. तर कस्टमरचं म्हणे बॅरलमधनं पूर्ण डिझेल बाहेर येत नाही, काही खाली शिल्लक राहतं. फायनान्सच प्रत्येकाचा प्रॉब्लेम येतो. रोजचं स्ट्रगल सगळ्यात मोठं हेच आहे. उद्या जे आपल्याला स्टॉक इन्व्हेंटरी घ्यायची त्याचं आपल्याला पैसे रेडी झाले पाहिजे. इतकं सारं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. रिटर्न्स आले पाहिजे, लॉसेस रिकवर झाले पाहिजे. कारण आपल्या याच्यावरती भरपूर जण कुटुंब अवलंबून आहेत. एवढे करोड रुपये घालण्यापेक्षा 2 गाड्या घेऊन रस्त्याला पळवलेलं काय वाईट आहेत. प्रत्येक गोष्ट लोक ऑनलाईन ऑर्डर करतात. काही लोकांनी सर्च जर केलं फ्यूल ऑर्डर करायचे तर ते रिपोजचं ॲप त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिसते. ऐप की वजह से डायरेक्टली आपने ऐप खोला, आपको दिख जाता है कि कौन सा ऑर्डर पेंडिंग है, कौन सा ऑर्डर अपने को मिला है. लाइव आपकी ऑर्डर ट्रैक कर सकते हो, कब आने वाली है, उसका पेमेंट स्टेटस पता चल जाता है. जसं सेल वाईज जर म्हटलं तर आपला 70% ग्रोथ झाला आहे. मंथली 35 लॅक्स वाढलं असेल. जे कस्टमरला क्रेडिटची जी आवश्यकता आहे जी आपण पूर्ण करू शकत नाही तर ते रिपोज पे थ्रू केटर होऊन जातात आणि त्यांनाही प्रॉपर डिझेल भेटतं आणि आपल्याला पेमेंट टाइमली होऊन जातं. इस वजह से तो डेफिनेटली हम 2 कदम आगे है.